नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास कथेला लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. विधिलिखित भाग 51. VR स्टुडिओ. स्टुडिओच्या बाहेर शूटिंगच्या सेटवर राजाच्या सिंहासनावर विद्युत अगदीच एखाद्या राजासारखा बसून होता. चेहऱ्यावर त्याचा नेहमीचा मास्क, पण त्याच्या निळ्या डोळ्यात अतिशय राग झळकत होते. त्याच्या शेजारीच खुर्चीवर ओजस, अखिल, फिल्म डायरेक्टर बसून होते. बाकी सगळे क्रू मेंबर्स तिथे गोळा झालेले. एक मध्यम वयाचा माणूस खाली मान घालून मधोमध उभा होता. चेहऱ्यावर भीती स्पष्ट झळकत होती. विद्युत त्यालाच रोखून बघत होता. मी जाणू शकतो तुम्ही हत्यारांची अदलाबदली का केली? विद्युतचा कठोर आवाज कानावर पडला. तसे तो माणूस घाबरून लटपटायला लागला. मला माफ करा साहेब, मी मुद्दाम काहीच केले नाही. मला कोणाचा तरी कॉल आलेला, त्यानेच मला तलवार बदलायला सांगितले. मी थोड्या वेळासाठी लालची झालो होतो साहेब, मला माफ करा. तो माणूस हात सोडून गयावया करू लागला. कोण होती ती व्यक्ती? ओजसने विचारले. माहीत नाही साहेब, पण कोणीतरी मुलीचा आवाज होता. तो माणूस बोलला. माहीत नाही? तुमच्या थोड्याशा पैशाच्या लालचच्या नादात काय घडले असते कळतेय तुम्हाला? तुम्ही चक्क विनाचा खून करायला निघालात. त्याची शिक्षा नक्कीच तुम्हाला मिळेल. ओजस, पोलिसांना बोलावून या माणसावर मर्डरचे चार्जेस लावायला सांग आणि ही फुटेज त्यांना पाठवून दे. आयुष्यभर जेलमधून सुटका झाली नाही पाहिजे. विद्युतने ऑर्डर दिली. मला माफ करा साहेब, यानंतर अशी चूक नाही करणार. मला जेलमध्ये नका पाठवू. माझा परिवार आहे, माझे मुलं अजूनही शिकत आहेत साहेब. आम्ही सगळे रस्त्यावर येऊ. तो माणूस रडायला लागला. हा विचार तुम्ही आधी करायला हवा होता. वीणा ही कोणाची तरी फॅमिली आहे. तिच्याशिवाय कोणीतरी बर्बाद होऊ शकतो. हा विचार का नाही आला तुम्हाला? विद्युत कठोर स्वरात बोलला. नुसत्या विचारानेच धडकी भरली त्याला. त्याचा आवाज ऐकून तर सगळे घाबरून त्यालाच बघायला लागले. वीणा VR सरांसाठी किती महत्वाची आहे त्याच्या टोनवरूनच सगळ्यांना कळले. तेव्हाच दोन व्यक्ती जान्हवीला पकडून तिथे घेऊन आले. तिला बघताच विद्युतच्या रागाचा पारा चढला. आणि तुम्ही मिस जान्हवी, किती वर्षापासून तुम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करत आहात? विद्युत तिला रोखून बघायला लागला. 10 वर्षे, जान्हवी अडखळत बोलली. तुम्हाला साधं असली आणि नकलीमधील फरक कळत नाही? विद्युत हैराण स्वरात बोलला. लक्षात नाही आले सर, जान्हवी घाबरून बोलली. कपाळावर घाम जमा झालेले तर डोळ्यात पाणी दाटून आले. विद्युत तिलाच रोखून बघत होता. दहा वर्षे खूप मोठा काळ आहे नाही मिस जान्हवी, पण अजूनही तुम्ही इंडस्ट्रीमध्ये तुमचे पाय रोवू शकले नाही. आणि वीणा नुकतेच 2-3 वर्ष झाली इंडस्ट्रीमध्ये येऊन. तिची प्रगती तुम्हाला पाहून झाली नाही आणि तुम्ही वीणाला मारण्याचा प्लॅन बनवले, राईट मिस जान्हवी? विद्युत तिला रागभऱ्या नजरेने रोखून बघायला लागला. तसे जान्हवीची बोबडीच वळली. ते घाबरून इकडे तिकडे बघायला लागले. सगळे संशयी नजरेने तिलाच बघत होते. तेव्हाच पोलीस तिथे आले. ओजसने त्यांना जान्हवी आणि त्या माणसाकडे इशारा केला आणि फुटेज देऊन दोघांच्या विरोधात स्ट्रॉंग केस बनवायला सांगितले. पोलीस जान्हवी आणि त्या माणसाला बेड्या ठोकून देऊ लागले. तुम्ही माझ्यासोबत असे नाही करू शकत सर. मी काहीही केले नाही सर. खरी गुन्हेगार मी नाही आहे. तिने आमच्या खांद्यावर शस्त्र ठेवून वीणाला मारण्याचे प्लॅन बनवले. ती अजूनही तुमच्या आसपास फिरत आहे. तुम्ही तिला शिक्षा द्या. आम्हाला माफ करा सर. जान्हवी मागे वळून बघत रडतच विद्युतला सांगण्याचा प्रयत्न करू लागली. पण ती पुढे काही बोलणार त्याआधीच पोलिसांनी तिला गाडीत कोंबले आणि गाडी वेगाने तिथून निघून गेली. पण तिचे शब्द मात्र विद्युतच्या डोक्यात घर करून गेले. तो या सगळ्याच्या मोडाशी नक्कीच जाणार होता.
वीणाला जेव्हा जाग आली तेव्हा विद्युत तिचे शेजारी बसून गंभीर भाव चेहऱ्यावर ठेवून तिलाच बघत होता. त्याला बघताच तिच्या ओठावर मोठी स्माईल पसरली. ती गडबडीत उठण्याचा प्रयत्न केला तसे तिच्या दुखऱ्या हातावर भार पडला. आह, ती कडवडली. विद्युतने पुढे होऊन तिला आधार देत बसायला मदत केली, पण तिच्यासोबत एका शब्दाने बोलला नाही. मीना आश्चर्याने त्याला बघायला लागली. नेहमी छोट्याशा गोष्टीने पॅनिक होणारा तो तिला एवढं लागूनही शांत कसा? विद्युत, तिने जरा घाबरत त्याला आवाज दिले. तसे त्याने तिच्यावर जडजडीत कटाक्ष टाकले आणि बाहेर निघून गेला. यांना काय झाले? लागले मला आणि राग यांना आला, पण कशाचा? यांना समजणं खरंच कठीण आहे. सुस्कारा सोडून वीणा पुटपुटली. काही वेळाने तो आत आला. त्याने तिच्या जवळ एक बॅग दिली. काय आहे? वीणाने विचारले, पण त्याचा फुगा भरलेला. तिने बॅगमध्ये पाहिले तर तिच्यासाठी कपडे होते. त्याच्याकडे पाहिले तर तो मोबाईलमध्ये बघत होता. ती नाराजीत चेंज करायला बाथरूममध्ये गेली. ती दरवाजा लावणार त्याआधीच विद्युतचा हात दरवाजावर आला. वीणा गोंधळून त्याला बघायला लागली. तिच्याकडे दुर्लक्ष करत त्याने दरवाजा पुश केले आणि आत येत दरवाजा लावून घेतले. तिच्या अंगावर अजूनही शूटिंगचा लेहंगा होता. तिच्या जवळ येत त्याने हळूच तिच्या खांद्यावरची ओढणी काढली. तसे वीणाने चमकून त्याला पाहिले तर तो निर्विकार उभा होता. तुम्ही माझ्याशी बोलत का नाही? वीणाने त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला, पण तिला उत्तर न देता त्याने तिला पाठमोरी उभे केले. तिचा बॅकलेस ब्लाऊज आणि त्यातून उठून दिसणारी तिची गोरी पाठ विद्युतने आवंढा गिळला. त्याने हळूच तिच्या पाठीवर असलेली ब्लाऊजची दोरी सोडली. तसे वीणाच्या ओठावर सलज्ज हसू पसरले. तिने लाजून छातीवर हात ठेवले. समोर असलेल्या मिररमधून तिने चोर नजरेने विद्युतला पाहिले तर तो तिलाच बघत होता. आपसूक त्याची बोटं तिच्या पाठीवर नाचू लागली. तसे तिच्या ओठातून आपसूक सुस्कारा बाहेर पडला. ती झटक्यात वळून त्याच्या मिठीत शिरली. रोजच्या धकाधकीच्या जीवनात त्याच्या प्रेमळ मिठीतील ओलावा जेवढा बेचैन करणारा तेवढाच हवाहवासा. नेहमीप्रमाणे वीणा त्याच्या स्पर्शात स्वतःला हरवू लागली होतीच की विद्युतने तिची केस गच्च पकडून तिची मान वर केली. आह विद्युत, केस सोडा, दुखतंय खूप. वीणा डोळ्यात पाणी घेऊन त्याला बघायला लागली तर त्याचेही डोळे पाणावलेले दिसत होते. ती तर शॉकमध्ये स्वतःचे दुखणेही विसरून गेली. आणि मला त्रास होतो त्याचे काय? तुला केव्हा कळेल वीणा? मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुला काही झाले तर नाही जगू शकणार मी. मग का सारखं स्वतःला संकटात टाकत असतेस? कळते का, आज शूटिंगमध्ये तुझी थोडीशी चूक आणि काय झालं असतं? विद्युत तिच्या डोळ्यात बघत काहीसा चिडून काहीसा भावुक होत बोलला. पण विद्युत, त्यात माझी काय चूक? तिथे मी एकटी तर नव्हते, शेकडो लोक असतील, पण कोणाच्याही ते लक्षात आले नाही. आणि मी तर माझे कामच करत होते ना. वीणा त्याला समजवण्याचा प्रयत्न करू लागली. त्याला कळले त्याने ओव्हर रिॲक्ट केले. तसा तो शांत झाला. ते सगळं मान्य, पण तरीही तुला अवेअर राहावं लागेल माझ्यासाठी. विद्युत छोट्या मुलासारखा जिद्द करत बोलला. त्यावर वीणाच्या ओठावर हसू फुलले. बरं बाबा, प्रॉमिस. यानंतर सगळं लक्षात ठेवेन. आता तुम्ही जा, मी कपडे चेंज करते. त्याचे दूर होत वीणा हसून बोलली. तिचे हात अजूनही छातीवर क्रॉस केले होते. आता कुठे विद्युतने तिला नीट निरखून पाहिले. चेहऱ्यावर असलेला हेवी मेकअप, मोकळे सिल्की केस, ग्रीन कलर डिझायनर लेहंगा, मॅचिंग रेड कलर ब्लाऊज, अंगावर ओढणी नसल्याने खुले पडलेले तिचे सपाट गोरे पोट आणि खोल नाभी, त्याभोवती असलेले कमरबंद. विद्युतचे तर हार्टबीटच स्किप झाले. त्याची नजर राहून राहून तिच्या खोल नाभीवरच जात होती. जाताय ना? वीणा त्याच्याकडे रोखून बघायला लागली. प्लॅन चेंज.
तुला हेल्प करायला आलो होतो तर हेल्प करूनच जातो. तिच्या सपाट पोटावरून हळूवार हात फिरवत तिच्या कमरेवर नेत त्याने झटक्यात तिला जवळ ओढले. तसे तिचे हात त्याच्या छातीवर विसावले. विद्युत, काय करताय? आपण हॉस्पिटलमध्ये आहोत. वीणा त्याला पुश करण्याचा प्रयत्न करू लागली. डोळ्यात लाजेची छटा साफ उमटली होती. विद्युतची पकड तिच्या कमरेवर घट्ट झाली. तो अनामिष नजरेने तिला बघायला लागला. आज पहिल्यांदाच कोणी राजकुमारीला स्पर्श करण्याची संधी मिळाली. सहज सोडेन एवढ्या वेळा तर मी नक्कीच नाही. तिच्या हनुवटीला बोटाने वर उचलत विद्युत तिच्या लाल चुटूक ओठांवर लक्ष केंद्रित करत बोलला. राजकुमारी सहज कोणालाही मिळत नसते. ती फक्त तिच्या राजकुमाराची आहे. वीणा खट्याळ हसून त्याला बघायला लागली. माफी असावी राजकुमारी, पण थोड्या वेळासाठी मलाच तुमचा राजकुमार समजा. आता कंट्रोल करू शकत नाही. असे बोलून विद्युतने तिच्या स्ट्रॉबेरी सारख्या लाल रसभऱ्या ओठांवर ओठ टेकवले आणि त्यांना आपलेसे करू लागला. त्याचे हात तिच्या पाठीवरून अलवार फिरत होती. वीणाने तर कुठल्याही प्रतिकाराशिवाय त्याच्या पुढे शरणागती पत्करली. तिचे हात आपसूक त्याच्या केसातून फिरू लागले. एका लॉंग डीप किस नंतर विद्युतने तिला सोडले. हळूच तिला मिठीत घेत त्याने तिचे ब्लाऊज अंगा वेगळे केले. तसे वीणाने डोळे गच्च मिटले. हृदयाची धडधड वाढली तर त्याच्या भोवतीची तिची मिठी घट्ट झाली. रिलॅक्स क्युटी पाय. तिला बेचैन बघून विद्युतने तिच्या केसावरून प्रेमाने हात फिरवले. खरे तर या क्षणी त्यालाही तिच्या दूर राहणे खूप कठीण होते. पण हे हॉस्पिटल होते आणि नुकतेच त्याने डिस्चार्ज प्रोसेस कंप्लीट केली होती. घरी सगळे दोघांची वाट बघत होते. सगळ्या गोष्टीचे भान ठेवून त्याने त्याच्या भावना आवरत्या घेतल्या. विद्युतने वीणाला त्याच्या दूर केले तसे तिने डोळे मिटून घेतले. तो गालातच असला. त्याने तिला त्रास होणार नाही याची दक्षता घेत हळूवार तिला शर्ट घालून दिले. टुडे आय रिअलाइज दॅट माय डिअर वाईफ इज नॉट ओनली क्यूट बट मोर सेक्सी टू. विद्युत हलकेच तिच्या कानात कुजबुजला. वीणाने डोळे टक्क उघडले. ते डोळे मोठे करून त्याला बघायला लागले तर तो गालात हसत तिलाच बघत होता. त्याची नजर बघून तर तिला अधिकच लाज वाटली. तुम्ही बाहेरचा बघू, मी चेंज करून येते. वीणाने त्याच्या हाताला पकडून त्याला बाथरूमच्या बाहेर काढले आणि दरवाजा लावून घेत ते स्वतःशीच लाजले. काहीही बोलत असतात वेडे. वीणा हसतच पुटपुटली. मग भानावर येत विद्युतने आणलेले लॉंग स्कर्ट तिने घातले. सगळे कपडे गोळा करून बाहेर आली तर विद्युत एका बॅगमध्ये औषध तिचे काही सामान पॅक करत होता. तिच्या हातातून लेहंगा घेत त्याने फोल्ड करून बॅगमध्ये भरले आणि दोघांनी लगेच हॉस्पिटल सोडले. वीणाच्या हाताची जखम आता बरी झाली होती. ते शूटिंगसाठी सेटवर पोहोचली. तिला बघताच आज सगळेच जण मॉर्निंग विश करत होते. तिची आपुलकीने चौकशी करत होते. असं नाही की नेहमी कोणी तिच्यासोबत बोलत नव्हते, पण आज सगळे जरा दबकून होते आणि अतिशय अदबीने तिच्याशी वागत होते. स्पॉट बाय तर वरच्यावर तिच्यासाठी ज्यूस पाणी नेऊन देत होता. वीणा काहीशी गोंधळलेली दिसत होती, पण तिनेही सगळ्याकडे दुर्लक्ष करत तिच्या शूटिंगवर लक्ष केंद्रित केले. वीणाच्या फिल्मची शूटिंग पूर्ण झाली होती. दरम्यान तिने हॉलिवूड मूव्हीसाठी ऑडिशन दिले ज्यात तिचे सिलेक्शन झाले होते. तिकडच्या फिल्मचे शूटिंग सुरू झाल्याने वीणा अमेरिकेला गेली होती. सोबत विद्युतही होता. त्याचीही तर नवीनच ब्रँच होती तिकडे. तो त्याचे कामही बघू शकत होता आणि वीणाला सोबतही करू शकत होता. जान्हवी शिर्केच्या जागेवर दुसऱ्या ॲक्टरला घेण्यात आले. नवीन ॲक्टरची आता एकटीची शूटिंग सुरू होती जे नंतर एडिट करणार होते. व्हॅबचे ऑफिस. नील त्यांच्या सिक्रेट रूममध्ये सोफ्यावर अस्ताव्यस्त पडून होता. दुसऱ्या सोफ्यावर बसलेली वसुधा एकटक त्यालाच बघत होती.
झोपेत किती शांत दिसत आहे हा. एकतर सारखे चिडचिड करतो, नाहीतर स्वतःवरच गर्व करतो. पण याच्या येण्याने खूप बदल झाला. खरंच खूप टॅलेंटेड आहे हा. डिझाईन तर अशा काढतो की याच्या पुढे डोकं चालेनासं होतं. कॉफीचा एक एक सिप घेत वसुधा नेलचाच विचार करत होती. नजर अजूनही त्याच्या हँडसम चेहऱ्यावर. तेव्हाच कावेरी आत आली. हा असा झोपून का आहे? याला जराही कुठल्या गोष्टीचं गांभीर्य नाही आहे का? फॅशन शोची तारीखही डिक्लेअर झाली. यावेळी तर शाईन कंपनीही भाग घेणार आहे. हीच ती वेळ त्यांना त्यांची लायकी दाखवण्याची. आणि हा इथे निवांत घोरत पडला. कावेरी नीलकडे बघत काहीशी चिडून बोलली. तसे त्यालाच बघण्यात गुंतली असलेली वसुधा भानावर आली. काऊ, अगं हळू बोल ना, उठेल तो. वसुधा दबक्या आवाजात कावेरीला समजावू लागली. कावेरी डोळे बारीक करून तिला बघायला लागली. तुला ग त्याचा लई पुडका आला? कमरेवर हात ठेवून संशयी नजरेने कावेरी तिला बघायला लागली. तसे वसुधाने नजर चोरली. मला नाही ग, एक माणुसकी म्हणून बोलले, दुसरं काही नाही. वसुधाने सोफ्यावरून उठत कॉफी मग टेबलवर ठेवले आणि ती स्केचबुक घेऊन बसली. चेहऱ्यावरून काहीशी बावरलेली दिसत होती. आता हिला काय झालं? कावेरी अधिकच गोंधळली. तिची नजर परत शांत झोपून असलेल्या नीलवर पडली. तसे ती गालातच तिरकस असली. तिने टीपाईवर ठेवलेला पाण्याचा मग उचलले आणि हळूवार पावलं टाकून त्याच्या दिशेने निघाली. अब तो तू गया बेटा, स्वतःशीच बडबडत कावेरीने अख्खा मग नीलच्या डोक्यावर ओतले. बिचारा गाढ झोपेत असलेला तो घाबरून ओरडायला लागला. पाऊस आला, पाऊस आला. नीलच्या आवाजाने वसुधाचे लक्ष त्याच्याकडे गेले. कावेरी मात्र मोठमोठ्याने हसायला लागली. नील दात ओठ खात तिला बघायला लागला. म्हणजे तू पाणी ओतलेस माझ्या अंगावर? नील तिला रोखून बघायला लागला. तुला दुसरे कोणी दिसतंय का? कावेरी ॲटिट्यूडमध्ये पाण्याचे जग त्याच्या समोर नाचवत बोलली. तू तर आता गेलीस. बोलून नील उभा झाला. तसे हातातील मग खाली फेकून ती पडायला लागली. नीलही तिला पकडायला तिच्या मागे धावू लागला. कावेरीच्या खडखडून हसण्याने पूर्ण रूम दणाणली. वसुधा तर गोंधळून दोघायला बघायला लागली. नेहमी तर दोघे एकमेकांशी भांडत असतात आणि आज दोघे मस्ती करत आहेत. माहीत नाही का? नीलला कावेरीसोबत एवढं फ्री वागताना बघून तिला वाईट वाटले. त्याचा चेहरा उतरला. तेव्हाच कावेरी पडत तिच्या जवळ आली. ए वसू, याला समजावून सांग ना. कावेरी वसुधाकडे छोटं तोंड करून बघायला लागली. मध्येच तिने जीभ दाखवून नीलला चिडवले. वसुधा वेड्यासारखी कधी कावेरी तर कधी नीलला बघत होती. तो पहिल्यांदाच एवढं खुश दिसत होता. चेहऱ्यावर खोटा खोटा राग घेऊन तो कावेरीकडे बघायला लागला. ए सुकडं बोंबील, तू बाजूला हो, आज तर मी हिला सोडत नसतो. नीलची नजर अजूनही कावेरीवरच होते. त्याच्या तोंडून स्वतःसाठी सुकडं बोंबील शब्द ऐकून वसुधाच्या डोळ्यात टचकन पाणी आले. ते काही न बोलता तिथून जाऊ लागलेच की कावेरीने वसुधाला नीलच्या अंगावर ढकलून दिले. तशी बेसावध असलेली ती त्याच्या अंगावर आदळली. तोल जाऊन तो पडणार त्याआधीच त्याने टेबलचा आधार घेतले. त्याचे हात वसूच्या कमरेवर घट्ट झाले. आता जरा उठलास आहेस तर कामावर फोकस कर. आला मोठा मला पकडणारा. त्याला परत एकदा चिडवत कावेरी पडतच बाहेर निघून गेली. वसुधा पाणावलेल्या डोळ्यांनी त्याला एकटक बघायला लागली. त्याची तिच्या कमरेवर घट्ट झालेली पकड अचानक तिचे हार्टबीट फास्ट झाले. ए सुकडं बोंबील, तू रडतेस का? तुला कुठे लागलं का? नील काहीसा काळजीने तिची विचारपूस करायला लागला. वारंवार त्याच्या असं बोलण्याने वसूला त्याचा रागच आला.
माझं नाव वसुधा आहे, कळलं? त्याला धक्का देत त्याच्यावर जडजडीत कटाक्ष टाकून ती तिथून जाऊ लागलीस की नीलने तिचे हात पकडले. वसुधा तर पुरतीच शॉक झाली. एक क्षण तर ती श्वासही घ्यायचीही विसरली. आय नो तुझं नाव वसुधा आहे, बट आय लाईक सुकडं बोंबील, नील बोलला. तसे वसुधाने भानावर येत त्याला रागाने पाहिले तर तो गालात हसून तिलाच बघत होता. तिने रागात त्याचे हात झेडकारले आणि तिथून जाऊ लागली. ए बोंबील, राग नको मानू यार, मी गंमत केली. येताना जरा माझ्यासाठी गरम कॉफी घेऊन ये, नील मोठ्याने ओरडून बोलला. समजतो कोण स्वतःला? मला सुकडं बोंबील म्हणतो, मग हा काय स्वतःला बांगडा समजतो, मोडदुशी कुठला? वसुधा तोंड वाकडे करत त्याच्या नावाचा उद्धार करू लागली. मोडदुशी, बांगडा? तू माशांच्या नावाची यादी का करत आहेस? कावेरीने तिचे बोलणे ऐकले. मी फिश मार्केटमध्ये जाण्याचा विचार करत होते. तुला खायचे आहे? वसुधा काहीशी वैतागून बोलली. अय्या खरंच? हा यार, मला खायचे होते. किती दिवस झाले फिश खाऊन. थँक्यू यार. कावेरीने तर खुश होत तिला मिठीच मारली. पण बांगडा मुडदोशी नको, पापलेट नाही तर सुरमई घेशील? कावेरी ओठांवरून जीभ फिरवत बोलली. वसुधाने नाही मध्ये मान हलवून पाय आपटून परत त्यांच्या सिक्रेट रूम मध्ये गेली. नील अजूनही तसाच ओल्या कपड्यात होता. त्याने तर डोकंही पुसले नव्हते. सुख, नील वसुधाला आवाज देणार त्याआधीच त्याची नजर तिच्यावर पडली, जी कमरेवर हात ठेवून म्हारक्या म्हशीसारखी त्यालाच बघत होती. तो तर आवंडा गिळून शांतच झाला. हा हा, बोल ना. आता का तोंडाला कुलूप लावलेस? मी सुकडं बोंबील, आणखी काही नाव असतील तेही बोल. पण मला नाव ठेवण्याआधी जरा स्वतःकडे बघ, मोडदुशी, वसुधा चिडून बोलली. नील तर आश्चर्याने तिला बघायला लागला. त्याच्याकडे दुर्लक्ष करून ती सोफ्यावर बसून स्केच काढू लागली. काय म्हणाली ही मला? मुडदुशी? व्हॉट? मी मुडदुशी? हिच्या तर. नील दातओठ खात तिच्या जवळ गेला. त्याने तिच्या हातातून स्केचबुक बाजूला सारले आणि तिच्या हाताला पकडून उभे केले. मी तुला कोणत्या अँगलने मुडदुशी दिसतो ग? बघ जरा माझ्याकडे. एवढा हँडसम आहे मी. आत्ताही बाहेर गेलो तरी मुली मला वळून वळून बघतात. नील तिला जवळ ओढत तिच्या डोळ्यात बघत बडबड करू लागला. वसुधा जवळ जवळ त्याच्या मिठीत होती. त्याच्या जवळ घेण्याने वसुधा सुन्न झाली. त्याचा स्पर्श, त्याच्या परफ्यूमचा सुगंध, तिच्याही नकळत ती त्याच्याकडे आकर्षित होऊ लागली. त्याने मान हलवून केसातील पाणी तिच्या चेहऱ्यावर उडवले. तशी त्याला बघण्यात हरवलेली ती भानावर आली. कळलं ना आता तुला मी हँडसम आहे? तिच्या डोळ्यात बघून तिच्या चेहऱ्यावर आलेल्या बटा कानामागे सारत नील हसून बोला. तसे वसू भानावर आली. ते लगेच त्याच्या दूर झाली. ते बावरून नजर चोरून इकडे तिकडे बघायला लागले. तिचे एक्सप्रेशन बघून एक क्षण नील स्तब्ध झाला. हृदयात काहीतरी व्हायला लागले, जे हवे हवेसे होते. आह! अचानक नील कडवडला. त्याचे हात हृदयावर होते. वसूने घाबरून त्याला पाहिले. काय झाले? ये इथे बस. त्याच्या हाताला पकडून तिने त्याला सोफ्यावर बसवले. मग मधील पाणी ग्लासात ओतून तिने ग्लास त्याच्या ओठाला लावले. तिला बघतच त्याने थोडंसं पाणी पिऊन घेतले. तू तू आराम कर, मी डॉक्टरांना बोलावते. वसू गडबडीत तिथून जाऊ लागलीस की नीलने तिचे हात पकडले. खूप त्रास होतोय का? वसुधाने केविलवाणा त्याला बघत विचारले. खूप दुखतोय इथे. त्याच्या छातीवर हात ठेवून छोटं तोंड करून नील बोलला.
तसे वसू त्याच्या शेजारी बसून हळूवार त्याच्या छातीवरून हात फिरवू लागली. तुला काही होणार नाही नील, तू तू घाबरू नकोस, मोठा श्वास घे. वसुधा त्याला सांत्वना देत बोलली. तिला त्याची काळजी घेताना बघून नकळत त्याचे डोळे पाणावले. किती वर्षांनी तो असा मायेचा स्पर्श अनुभवत होता. त्याने कसलाही विचार न करता वसुधाला मिठी मारली. मला काही होणार नाही वसू, फक्त मला सोडून कुठे जाऊ नकोस. आय नीड यू. नील भाऊक होत बोलला. त्याच्या मिठीने आधी सुन्न झालेल्या वसुधाने जेव्हा त्याचे शब्द ऐकले तेव्हा आपसूक तिची त्याच्या भोवती मिठी घट्ट झाली. डोळ्यात खुशीचे अश्रू तरळले. ओठावर समाधानाचे हसू होते तिच्या. जीवनाच्या वाटेवर एकटे पडलेले दोघे आज एकमेकांना सावरत होते, सांभाळत होते. 1 महिन्यानंतर विद्युत वीणा त्यांचे काम कंप्लीट करून भारतात परतले. वीणाला आता तसेही कुठल्या फिल्मचे शूटिंग नसल्याने काही दिवस फॅमिलीसोबत टाइम स्पेंड करावे म्हणून तिने घरीच राहायचे ठरवले. विद्युत आज VR स्टुडिओमध्ये आलेला तेव्हाच शनाया त्याच्या केबिनचा दरवाजा धाडकन ढकलून आत आली. चेहऱ्यावरून काहीशी रागात दिसत होती, तर तिला बघून विद्युतच्या चेहऱ्यावर क्रूर भाव उमटले. क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.